झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। चुकून फायर झाला, आत्महत्येचा विचारही नव्हता। पोलीस हवालदार उमेश सूर्यवंशी यांचे व्हिडिओ स्टेटमेंट आले समोर। आत्महत्या की अपघात, अनेक तर्कांना मिळाला पूर्णविराम। धुळे बाजार समितीतील स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी स्वतःच्या रायफलमधून स्वतःवर गोळी झाडल्याची घटना काल दिनांक 6 ऑगस्ट रोजी घडली होती। सुरुवातीला ही घटना आत्महत्येचा प्रयत्न होता की अपघात याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। मात्र आज हवालदार सूर्यवंशी यांनी आत्महत्या करण्याचा विचारही नाही, चुकून फायर झाला असे व्हिडिओ स्टेटमेंट पोलिसांना देऊन सर्व घटना स्पष्ट केली। त्यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे नमूद केले की ते रायफल साफ करत होते, त्याच वेळी चुकून ट्रिगर दाबला गेला आणि फायर झालं। गोळी त्यांच्या शरीराला लागून ते जखमी झाले। ही घटना पूर्णपणे अपघाती होती। त्यांना कोणताही मानसिक त्रास नव्हता किंवा आत्महत्येचा विचारही कधी त्यांनी केला नव्हता। हवालदार सूर्यवंशी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। त्यांचं हे स्टेटमेंट आज व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। या प्रकारामुळे पोलीस दलातही समाधानाचे वातावरण असून घटनेमागे आत्महत्येचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाल्याने अनेक तर्कांना पूर्णविराम मिळाला आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।